घेतली आणि हगवणे कुटुंबाचं प्रकरण घडलं। म्हणजे एका बाजूने गाडी घेतल्यानंतर फॉर्च्युनरचं प्रकरण घडलं। त्याच्याबद्दल आम्ही ज्या ज्या वेळेस कार्यालयात गेलो, ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या कारणानं गावाबाहेर पडलो, बाहेर प्रवासात असताना जिथं जिथं थांबल तिथं तिथं ओळखीचा माणूस भेटला की म्हणतोय की भाऊ गाडी कधी घेतली आणि भाऊ गाडी कधी फॉर्च्युनर घेतली म्हणल्याबरोबर दुसरं वाक्य बोलतो की तुमचीच आहे का सासऱ्याकडून घेतली। म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे की बायकोला त्रास देऊन सासऱ्याकडून गाडी मिळवली का। म्हणजे फॉर्च्युनर ह्या कंपनीला, फॉर्च्युनर गाडीला अशा पद्धतीने बदनाम कुणी केला असेल तर हगवणेने केलं। वैष्णवीताईला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। त्या ठिकाणी वैष्णवीताईला न्याय मिळाला पाहिजे आणि हगवणेसारखा जो मराठा समाजाला लागलेला कळंक आहे हा नेस्तानाबूत झाला पाहिजे। दुसऱ्याच्या जीवावर स्वतःची श्रीमंती दाखवायची आणि गौतमी पाटील सारखी एक नर्तिका बैलाच्या पुढे नाचवायची अशी अवलाद ह्या जगातून नष्ट झाली पाहिजे आणि भविष्यातली उद्याची वैष्णवीताई कोण झाली न पाहिजे हा संदेश या माध्यमातून दिलेला आहे।